त्या घरी जेवायला आलो. काळजी करू नको, बाप जिवंत आहे तुझा असून. ज्या पोरीचा बाप जिवंत आहे ना, कसाही बाप असू द्या महाराज, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, दारुडे असू द्या, पोरी करता बाप जिवंत जगतो महाराज. हातातला गाडवा घेतला, काळजी करू नको महाराज, तुझा बाप जिवंत आहे. समोरून महादेवाचं मंदिर होतं, महादेवाच्या मंदिराच्या समोर गेले, बाहेर दगडाचा नंदी, दगडाच्या नंदीवर हात ठेवला पुरी करता, आणि दगडाच्या नंदीला आदेश दिला, माझ्या पुरीला दूध पाहिजे. माझ्या दगडाच्या नंदीवरून हात फिरवला आणि दगडाच्या नंदीचं दूध काढलं. त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. काय लागतं महाराज, आपल्या मुली करता दगडाच्या नंदीचं दूध काढू शकतो, त्याचं नाव बाप आहे. आज नाना या कुटुंबातून निघून गेले. आज 2 मुली असतील, मुलं असतील, किती मोठा परिवार असू द्या, आम्ही किती त्यांचं सांत्वन करू द्या, आम्ही त्यांना कितीही काही सांगू द्या, पण जो बाप आहे ना, तो बाप असतो महाराज. एवढं मोठं जगत असताना बापासारखं उणीव भासण्याचा बाप बापच असतो. त्या बापाचं हृदय फार मोठं आहे. किती मोठं आहे, जगाचा बाप सांगण्यापेक्षा काका मी माझा बाप सांगतो. फुलं वाटेपर्यंत मी अत्यंत महाराज गरीब कुटुंबातून पुढे चाललोय. गरीब कुटुंबात अजूनही माझा बाप कष्ट करतो, अजूनही कष्ट करतो हे सांगायला मला लाज वाटते. कारण की मी एवढा दिवस रोज रात्रंदिवस पळतोय, पण त्या कष्ट करण्यामागं त्यांचं काहीतरी हित आहे, म्हणून ते अजून कष्ट करत आहेत. लॉकडाऊन मध्ये त्यांना कोरोना झाला, आणि कोरोना झाल्यानंतर दवाखान्यात घेऊन गेलो. हॉस्पिटलमध्ये चेकिंग झाली, आणि चेकिंग झाल्यानंतर त्यांना बाहेर बसायला लावलं, आणि डॉक्टरने सांगितलं महाराज वडील पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह शब्द ऐकल्यानंतर अंतःकरणामध्ये हृदयामध्ये दुःखाचं कावळ माजला. बाप डोळ्यासमोर उभा राहिला. 2011ला पहिलं कीर्तन केलं. ओंकार महाराज पहिलं कीर्तन केल्यानंतर मला बिलगले, आणि बिलगल्यानंतर मला सांगितलं बुवा आज पहिलं कीर्तन केलं. पहिलं कीर्तन केलं, हाताला धरलं, पुष्यगावात नेलं, आणि पुष्यगावात नेल्यानंतर मला सगळ्यात मोठ्या कापड दुकानात नेलं. तोपर्यंत ते 50 रुपये मीटरचं कापड घालत होते. आणि त्या दिवशी त्या दुकानदाराला सांगितलं बाबा तुझ्या दुकानात सगळ्यात महाग असलेलं कपड माझ्या पोराला निरोप शिवायचंय. सगळ्यात महाग असलेलं कपड माझ्या पोराला लाव. दुकानदारानं त्यावेळेस 1800 रुपये कपडाचं घेतलं आणि निरो दिला. 2500चा निरो झाला. आज मी 5000चा निरो घातला. त्या निरोची किंमत मरेपर्यंत मला येणार नाही. मी जवळ आलो, माझ्या जवळ आले, मला कडकडून मिठी मारली. म्हणलं काय झालं? मला म्हणले गाड्या सगळं संपलं. मला का संपलं? त्याने सांगितलं डॉक्टरला सांगितलं सगळं मी ऐकलंय. काय ऐकलंय? मी पॉझिटिव्ह आहे, आता मी घरी येऊ शकत नाही. काळजी करू नका, आम्ही आहे. दवाखान्याच्या पायऱ्या उतरत असताना आमच्या तालुक्याच्या आमदारांना फोन लावला, साहेब माझ्या वडिलांना कोरोना झालाय, पॉझिटिव्ह आहे. त्याने सांगितलं बेड रिकामा करून देऊ का? बेड नाही रिकामा करायचा, मला त्यांची घरी सेवा करायची. तिने एका एमडी डॉक्टरचा नंबर दिला, त्याने स्क्रिप्ट लिहून दिली. मी त्या गोळ्या आणल्या. 14 दिवस बाप माझा शेतात होता. 14 दिवस. कधी अंतःकरणामध्ये आजही प्रश्न डोळ्यापुढे उभा राहतो, जर त्या वेळेत चुकून काही घडलं असतं तर आज ओंकार महाराज मागच्या 6 महिन्यापूर्वी माझ्या गाडीचा अपघात झाला. आणि गाडीचा अपघात झाल्यानंतर पहिली मला मिठी मारली. रोज बघायला जातात, रोज आजही काबाड कष्ट करतात. मी म्हणतो बंद करा, तुम्हाला लागतं किती? मी आणतोय ना. त्याने सांगितलं गाड्या 25 पोरं तुला सांभाळायचे, 25 पोरं, आणि त्या पोराने करता तरी मला थोडंसं कष्ट करावं लागेल. जर माझा पोरगा बेवडा निघाला असता तर आम्ही किती कष्ट केलं असतं तर घरात कमी पडलं असतं. पण तुझ्यासारखा पोरगा आमच्या पोटी जन्माला आला. महाराज बाप आहे. आजही